नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये आपण 17वा लेसन पाहतोय, ज्याचं नाव आहे मानव निर्मित पदार्थ. म्हणजेच मानवाकडून निर्मिलेले असे पदार्थ. उदाहरणार्थ आपण बोलू शकतो प्लास्टिक, काच किंवा इतर बरेचसे पदार्थ. कारण तुम्हाला माहित आहे की मानव हा या पृथ्वी तलावर बुद्धिमान असा प्राणी आहे. म्हणजे आपल्या बुद्धी सामर्थ्याचा वापर करून त्याने निसर्गाकडून हव्या तेवढ्या गोष्टी आपल्याशा करून घेतलेल्या आहेत. याचं उदाहरण आपण बघतो की आपण रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी डोंगर पोखरले आणि त्या डोंगरामधून आपण मोठे मोठे टनेल्स निर्माण केले. किंवा आपण बघतो की एरोप्लेन हवेत उडतं किंवा जहाज पाण्यामध्ये चालत असतात, बसेस किंवा इतर कार्स आपण बघत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व गोष्टींचा शोध मानवाने लावलेला आहे. परंतु हे करत असताना आपण पर्यावरणावर खूप मोठा आघात केलेला आहे. म्हणजे पर्यावरणाकडून आपल्याला पाहिजे तितकं आपण अक्षरशः ओरबडून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुकारामांचा अभंग आपल्याला माहित आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. म्हणजे याचा अर्थ काय की वृक्षवल्ली ज्या आहेत, वल्ली म्हणजे वेली वगैरे, तर ह्या आम्हा सगळे सोयरे आहेत. म्हणजे आमचे नातेवाईक आहेत, त्यांचं आम्हाला जतन केलं पाहिजे. जसं आपण आपल्या नातेवाईकांचं रिलेटिव्हचं जतन करतो त्याप्रमाणे जतन केलं पाहिजे. परंतु मानवाने आपलं जीवन कम्फर्टेबल बनवण्यासाठी या गोष्टींचा अत्यंत वाईट प्रकारे उपयोग केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा सर्व परिणाम पर्यावरणावर झालेला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तर आता ह्या लेसन मध्ये मानवनिर्मित काही पदार्थ आपण पाहणार आहोत आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे हे लेसन तुमच्या इयत्तांमध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्याचा फक्त अभ्यासापुरता उपयोग न करता त्याचं आकलन करून आपल्या अवतीभोवती जी सजीव सृष्टी आहे त्याचं आपल्याला जतन करायचं आहे. हेही आपण विद्यार्थी दशेत लक्षात ठेवलं पाहिजे, जेणेकरून पुढे येणाऱ्या पिढीला आपण ते सांगू शकू. कारण तुम्हीच या भारताचं उज्ज्वल भवितव्य आहात आणि त्याच्यामुळे आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. अदरवाईज एक दिवशी या पृथ्वीचा नायनाट होईल. चला तर मग पाहूया आपण मानव निर्मित पदार्थ आणि याच्यामधील सेशन पहिला. इथे पहा, तुमच्या घरात, शाळेत सभोवती आढळणाऱ्या 20 मानवनिर्मित वस्तूंची यादी आपल्याला तयार करायची आहे आणि त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे. ते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन व्यवहारात अनेक प्रकारच्या वस्तू वापरतो. जसं की आपण घड्याळ हातात वापरतो, आपल्या हातात मोबाईल असतो किंवा लाकडाच्या फर्निचरवर किंवा सोफ्यावर आपण बसतो, आपल्या समोर टीव्ही आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण दररोज आपल्या लाईफ मध्ये पाहत असतो. त्यामध्ये बघा, त्यात लाकूड, काच, प्लास्टिक, धागे, माती, धातू, रबर अशा अनेक पदार्थापासून बनलेले असतात. त्यापैकी लाकूड, खडक, खनिजे, पाणी यांसारखे पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात. म्हणजे नेचरमध्ये अशा प्रकारचे पदार्थ उपलब्ध होत असतात आणि म्हणून त्यांना निसर्गनिर्मित पदार्थ म्हणतात. म्हणजे आपण ज्या काही वस्तू बघतो त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, लाकूड फर्निचर एखाद्या झाडापासून घेतलेलं असतं. खडक हे मृदेपासून तयार होतात. खनिजे म्हणजे खाणीमध्ये खनिजे मिळत असतात किंवा काही मिनरल्स जे असतात ते पाण्यामध्ये सुद्धा विरघळलेले असतात. पाणी, ह्या सगळ्या निसर्ग निर्मित गोष्टी आहेत. मानवाने नैसर्गिक पदार्थांवर प्रयोगशाळेत संशोधन केले. तुम्हाला सांगितलं, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की मानवाचा मेंदू हा प्रगल्भ मेंदू आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वस्तूंवर त्यांनी प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलेलं आहे, रिसर्च केलेला आहे. आणि या रिसर्चचा उपयोग करून कारखान्यात वेगवेगळ्या पदार्थाचे उत्पादन करण्यात आले. म्हणजे आपण वेगवेगळ्या पदार्थांचं उत्पादन करतो. बघा, ग्लासेस बनवले जातात प्लास्टिकचे किंवा थर्माकोलचे डेकोरेशन करण्यासाठी शीट्स बनवले जातात, ज्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करत असतो. अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या पदार्थांना मानव निर्मित पदार्थ म्हणतात. म्हणजे प्रयोगशाळेमध्ये संशोधन करून जे पदार्थ बनवले जातात त्यांना मानवनिर्मित पदार्थ असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ काच, प्लास्टिक, कृत्रिम धागे, थर्मोकॉल इत्यादी. आता आपण काही मानवनिर्मित पदार्थांची माहिती आपण इथे मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा लेसन स्टडी करत असताना आपल्याला काही बेसिक गोष्टी कळणार आहेत की आपण ज्या काही गोष्टी मानवनिर्मित वापरतो त्याचा आपल्या पर्यावरणावर कशा प्रकारे परिणाम होतो आणि त्याचा कसा ऱ्हास होतो त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पुढली स्लाइड बघूया. इथे पहा, आपल्या घरातील वस्तूंमध्ये वापरण्यात आलेले पदार्थांचे खालील तक्त्यात वर्गीकरण करायचं आहे. उदाहरणार्थ बघा, वस्तूचं नाव आहे लाकडी खुर्ची. आता हा मानव निर्मित आहे का निसर्ग निर्मित? तर आहे निसर्ग निर्मित. म्हणजे लाकूड या पदार्थापासून बनवलेली ती
ती लाकडी खुर्ची आहे. कंगवा, आपण केस विंचरण्यासाठी वापरतो तो कंगवा, म्हणजे हा प्लास्टिकचा बनलेला आहे आणि प्लास्टिक निसर्गामध्ये आढळत नाही, तर ते मानवनिर्मित पदार्थ आहे. माणसाने संशोधन करून त्या प्लास्टिकचा शोध लावलेला आहे. आजकाल बघतो आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या सभोवताली असतात, उदाहरणार्थ आपल्या हातात असलेला मोबाईलची कॅबिनेट सुद्धा प्लास्टिकचे बनलेली असते. कम्प्युटर किंवा लॅपटॉप याच्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात प्लास्टिक वापरलेलं असतं, कारण ते हलकं आहे, ते वापरायला सोपं आहे, परंतु त्याचा आपल्या पर्यावरणावर फार मोठा घातक परिणाम होत असतो. हे आपण येणाऱ्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारचे काही पदार्थ आहेत जे आपण, किंवा आपल्या घरामध्ये समजा एखादं मडकं असेल, पाण्याचं मडकं, तर ते मातीपासून बनलेलं आहे. माती निसर्ग निर्मित असते. त्याला तो पॉटर जो असतो तो वेगळ्या प्रकारचा आकार देऊन आपल्याला ती भांडी हवी तशी बनवून देत असतो. असे बरेच प्रकारचे पदार्थ आपण आपल्या सभोवताली बघतो. तर त्यांचा आपल्याला एक तक्ता करायचा आहे आणि ते पदार्थ मानवनिर्मित आहेत की निसर्ग निर्मित, याच्याविषयी आपल्याला डिस्टिंग्विशिंग करायचं आहे. आता बघा, प्लास्टिक अकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक होय. बहुवारिक म्हणजे काय, तर पॉलिमर्स, म्हणजे एका प्रकारचा अणू, एका प्रकारचा मॉलिक्यूल एकमेकांना जोडून त्याच्यामध्ये जनरली डबल बॉन्ड असतात, ते डबल बॉन्ड ब्रेक होऊन त्याच्यापासून एक सिंगल बॉन्ड असलेला मोठा मॉलिक्यूल तयार होतो. याला बहुवारिक म्हणतात. बहुवारिकीकरण अभिक्रिया म्हणजेच पॉलिमरायझेशन रिएक्शन. आपण बघतो पॉलिथिनची बॅग, आपण प्लास्टिकची पिशवी बाजारातून घेऊन येतो, ती पॉलिथिनची बॅग आहे, ती अशाच प्रकारच्या बहुवारिकांपासून बनलेली आहे. जे इथिलीन नावाचा मॉलिक्यूल, जे एन नंबर ऑफ मॉलिक्यूल्स एकत्र घेऊन त्याच्यापासून हे बहुवारिक बनवलं जातं. हे प्लास्टिक आहे. सगळ्यात प्लास्टिकची रचना एकसारखी नसते. काहींची रचना जी असते ती रेखीय म्हणजे एका सरळ चेनवर असते, तर काहींची चक्राकार, म्हणजे जसं आपण बेन्झिन रिंग बघतो त्या प्रकारे एरोमॅटिक कंपाऊंड ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे त्याची चक्राकार रचना सुद्धा असू शकते किंवा रेखीय रचना सुद्धा असू शकते. म्हणजेच कॅटिनेशन प्रॉपर्टीचा वापर आपण पुढे बघणार आहोत 10वे इयत्तेत कार्बन कंपाऊंडच्या मॉलिक्युल्स मध्ये, तर त्याची रेखीय रचना सुद्धा असू शकते. उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या आधारावर प्लास्टिकचे 2 प्रकारात विभाजन करता येते. बघा, उष्णतेचा परिणाम कशा प्रकारे होतो, म्हणजे त्याला आपण उष्णता देऊन आकार देऊ शकतो का, किंवा उष्णता दिल्यावर सुद्धा त्याचा आकार चेंज होत नसेल, तर अशा प्रकारे 2 प्रकारामध्ये त्याची विभागणी केली जाते. ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास थर्मोप्लास्टिक म्हणजे उष्मामृदू म्हणतात. उदाहरणार्थ पॉलिथिन, पीव्हीसी म्हणजेच काय, तर पॉलिव्हायनिल क्लोराईड, हा इथिलीनचा मॉलिक्यूल आहे. व्हायनिल क्लोराईड म्हणजे इथिलीन क्लोराईड, आणि ह्याच्यापासून बरेचसे मॉलिक्युल्स एकमेकांना जोडून पीव्हीसीचा एक मोठा मॉलिक्यूल तयार होतो, बहुवारिक तयार होतं. आणि ह्यांचा उपयोग खेळणी, कंगवे, प्लास्टिकचे ताट, द्रोण इत्यादीसाठी केला जातो. दुसरे प्लास्टिक असे, आता आपण बघितलंय उष्मामृदू म्हणजे त्याला थर्मोप्लास्टिक असं म्हणतात. दुसऱ्या प्रकारचं प्लास्टिक असं आहे की ज्यास एकदा साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या प्लास्टिकला थर्मोसेटिंग किंवा उष्मादृढ प्लास्टिक असं म्हणतात. म्हणजे पहिला आहे थर्मोप्लास्टिक उष्मामृदू आणि दुसरा आहे थर्मोसेटिंग म्हणजे उष्मादृढ, म्हणजे याला आपण कितीही उष्णता दिली तरीही त्याचा आकार आपण बदलू शकत नाही, म्हणजे हे थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे. याचे उपयोग म्हणजे घरातील विद्युत उपकरणांची बटणे, आपल्याकडे स्विच दिसतात बघा आपल्या घरामध्ये, कुकरचे हँडल वरील आवरण, कारण कुकर जे आहे ते जनरली गॅसच्या जवळ असतात, त्याच्यामुळे त्याचा आकार बदलू नये म्हणून थर्मोसेटिंग प्रकारचं प्लास्टिक तयार केलं जातं. किंवा आपली बटणं जी असतात ती सुद्धा तिथे स्पार्क कायम पडत असतो आणि विद्युत वाहकता ज्याने होत असते आणि म्हणून तिथे उष्णता निर्माण होते, आणि म्हणून अशा प्रकारचं प्लास्टिक तिथे वापरलं जातं, त्याला म्हणतात थर्मोसेटिंग प्लास्टिक. इथे पहा, आपल्याला काही प्लास्टिकच्या वस्तू दैनंदिन वापरातल्या आपण बघतोय. बकेट आहे, त्याच्या छोटी बकेट्स, काही डबे आहेत, आणि त्याच्यानंतर बघतो आपण सुपली किंवा कचरा काढण्यासाठी वापरतो रेझर. तर अशा प्रकारच्या या सर्व गोष्टी, आपलं तर जीवन पूर्णपणे प्लास्टिकमय बनलेलं आहे. म्हणजे सर्वच गोष्टी आपल्याकडे प्लास्टिकच्या आपल्याला दिसतात, कारण त्या वापरण्यासाठी हलक्या असतात आणि स्वस्तात सुद्धा अवेलेबल असतात, परंतु त्यांचा परिणाम पर्यावरणावर फार मोठा घातक असतो. हे आपण येणाऱ्या सेशन मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्लास्टिक वापरताना आपण घ्यायची काळजी म्हणजे लक्षात घ्या की प्लास्टिक हे अविघटनशील असा पदार्थ आहे. त्याचं विघटन व्हायला कित्येक हजारो, कित्येक लाखो वर्ष जावी लागतात, आणि त्याच्यामुळे यांचा वापर करताना जास्तीत जास्त करून ते रिसायकल कसं करता येईल त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता बघा, IT सेक्टर मधून आपल्याला काय काढायची माहिती, तर प्लास्टिक निर्मिती प्रक्रियेसंदर्भात विविध व्हिडिओचा संग्रह आपल्याला करायचा. युट्यूबवर अशा प्रकारचे व्हिडिओ अवेलेबल असतात. त्याच्या आधारे शिक्षकांच्या मदतीने एक सादरीकरण तयार करायचं, म्हणजे प्रेझेंटेशन आपल्याला तयार करायचं आहे, आणि तयार करून ईमेल तसंच इतर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्याला ते इतरांना पाठवायचं आहे. म्हणजे जेणेकरून अशा प्रकारचं सॉफ्टवेअर तयार करताना, अशा प्रकारचं
ऍप्लिकेशन तयार करत असताना किंवा प्रेझेंटेशन करत असताना आपल्याला प्लास्टिकचे चांगले उपयोग आणि त्याचप्रमाणे त्याचे डिसएडव्हान्टेज सुद्धा माहीत पडतील आणि त्याच्यामुळे आपण त्याचा वापर करताना योग्य प्रकारे त्याची हाताळणी करू आणि आपण पर्यावरण पूरक अशा गोष्टी तयार करू ज्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं थर्मोप्लास्टिक म्हणजे ज्याला उष्णता देऊन आकार त्याचा बदलू शकतो अशा प्रकारचं प्लास्टिक म्हणजे थर्मोप्लास्टिक. मृदू आणि थर्मोसेटिंग म्हणजे ज्याला कितीही उष्णता दिली तरी त्याचा आकार बदलत नाही. इस्त्रीमध्ये वगैरे अशा प्रकारचा जे बोनेट आहे किंवा त्याचा जो कॅबिनेट बाहेर जो तयार करतात ते अशा प्रकारे तयार करतात कारण इस्त्रीमध्ये खूप हीट असते. स्विचेस वगैरे दिसतात बघा आपल्याला राईट हँड साइड मध्ये. थर्मोसेटिंग प्लास्टिक आपल्याला मिळतं म्हणजे उष्माद्रुड प्लास्टिक. तर अशा प्रकारे ह्या प्लास्टिकची रचना असते. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा लक्षात घ्या की उष्माद्रुड जे असतात थर्मोप्लास्टिक जे आहेत त्याला आपण हीट देऊन त्याचा आपण आकार बदलू शकतो, परंतु थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे उष्माद्रुड जे प्लास्टिक आहे त्यांना कितीही उष्णता दिली तरी त्यांचा आकार बदलता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये थर्मोसेटिंग आणि थर्मोप्लास्टिक म्हणजे काय याच्याविषयी जाणून घेतलं. त्याचप्रमाणे त्याचा आकार म्हणजे थर्मोप्लास्टिकचा आकार आपण उष्णता देऊन बदलू शकतो आणि थर्मोसेटिंगचा बदलू शकत नाही. हे बहुवारिक असतं. बहुवारिक म्हणजेच पॉलिमरायझेशन रिएक्शन पासून एक डबल बॉन्ड असलेला मॉलिक्यूल आपण अनेक वेळा एकमेकाला जोडून त्याच्यापासून मोठी चेन तयार करतो. फॅक्टरीमध्ये अशा प्रकारचं बहुवारिक तयार केलं जातं म्हणजे हे मानव निर्मित आहे. त्याचप्रमाणे आपण निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित काही गोष्टी आपण आपल्या सभोवताली मिळणाऱ्या ह्या सेशन मध्ये पाहिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एएस विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशन ऍप आहे ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा अभ्यास जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी, मराठी किंवा कॉम्प्युटर या विषयांचा आपण अभ्यास आपलं आकलन होईपर्यंत करू शकता. या ऍपच्या मार्फत आपण असंख्य अशा टेस्टचा अनुभव सुद्धा घेऊ शकता. आपल्याला आलेल्या क्वेरीज आमच्या तज्ञ शिक्षकांमार्फत सोडवल्या जातात आणि ज्याचा लाभ आपल्याला एक्झाम मध्ये होत असतो आणि आपल्याला ह्या ऍपच्या वापराने चांगले मार्क्स मिळू शकतात आणि आपलं भवितव्य उज्ज्वल होऊ शकतं. धन्यवाद.